मानसीने थर्मामीटर 3दा पाहिलं. समोर तिचा 5 वर्षांचा मुलगा यश तापाने फणफणत होता. ताप उतरायचं काही नाव घेईना. औषध देऊन 6 तास झाले, पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर मानसीची काळजी वाढू लागली. संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा यश मानसीसमोर निपचित पडला होता. अचानक आलेल्या तापाचं कारण काही समजेना. त्यात रोहन, मानसीचा नवरा, कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता. तो आता सकाळीच परतणार. रोहनला फोन करावा तर तो काळजी करत बसेल. त्यातही सकाळशिवाय तो परत येऊच शकत नव्हता. त्यात हे गाव आणि घर दोन्हीही नवीन असल्याने काय करावं मानसीला सुचेना. घड्याळाने 12चे टोल दिले. मानसी दचकली. बापरे, 12 वाजले. अजूनही यशचा ताप उतरला नव्हता. शेजारी पाजारी ना कुणाची फारशी ओळख ना पाळख. 4च तर दिवस झाले होते त्यांना या गावात आणि घरात येऊन. त्यांचं सामान जेव्हा गाडीतून उतरलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या वाटल्या तिला. रोहनला तसं तिने बोलूनही दाखवलं, पण आपण नवीन आहोत, कुतूहलाने पाहत असतील असं म्हणत रोहनने मानसीचं म्हणणं उडवून दिलं. घर फार मोठं नव्हतं, पण पाहता क्षणीच मानसीला आवडलं. दार उघडून ते आत जाणार तोच एक जोरदार वाऱ्याचा झोत त्यांना स्पर्शून गेला. मानसीच्या तर अंगावर शहाराच आला. घर अजून पूर्णपणे आवरलंही नव्हतं. दिवसभर यश इकडून तिकडे उड्या मारत फिरायचा. त्यालाही घर फार आवडलं, विशेष करून पडवीत असलेला झोपाळा. आल्या आल्या त्या झोपाळ्याचा यशने ताबाच घेतला होता. यशचं मन नवीन जागेत रमलंय म्हटल्यावर मानसी आणि रोहन निश्चित झाले. त्यातच 2 दिवसांसाठी रोहनला तालुक्याला जावं लागलं. घरी आता मानसी आणि यश दोघंच होते. मानसीने घर आवरायला घेतलं. छोटंसं घर, पण ते आवरताना मानसीची अक्षरशः दमछाक झाली. 2-3दा तिला वाटले की तिने आवरलेलं सामान पुन्हा अव्यवस्थित झालंय, पण ती इतकी दमली होती की आपणच सामान लावायला विसरलोय असं वाटून तिने दुर्लक्ष केलं. तिने सामान लावता लावता जेवण बनवले. तोपर्यंत यश झोपाळ्यावरच खेळत होता. ती यशला जेवणासाठी बोलवायला गेली. तिला वाटलं यश कुणाशी तरी बोलत आहे, पण ती झोपाळ्याजवळ गेली. तिथे कोणीच नव्हतं. यशला विचारलं, कुणाशी बोलत होतास? पण यशने मानसीकडे दुर्लक्ष केलं. खेळता खेळता स्वतःशीच बोलत असेल असं म्हणत तिने यशला जेवायला नेलं. ताट वाढायला घेतलं तर जेवणाआधी कोणी खाल्लेलं होतं. हा सगळा काय प्रकार आहे काहीच कळेना. मानसीने विचार केला, कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर काही करत नसावं. तिने ताट केलं. यशला जेवण भरवणार तोच यशच्या शर्टावर भाताचे शीत पडलेले दिसले. हे सगळं काय चाललंय? यश जेवला? पण कसं शक्य आहे? त्याला सगळ्याच कामासाठी माझी मदत लागते. मग तो हाताने जेवण घेऊन कसं जेवू शकतो? सकाळपासून इतकी कामं झाली आहेत की माझं डोकं चालत नाही. बहुतेक असा विचार करून मानसीने थोडा आराम करावा असा विचार केला. यशला घेऊन ती खोलीत झोपायला गेली. यशला झोपवलं, पण प्रयत्न करूनही तिला झोप लागेना. सकाळपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी मानसीची झोप उडाली. शेवटी कंटाळून ती उठली. यश शांत झोपलेला होता. तिने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिच्या हाताला चटका लागला. बापरे, यशचं अंग चांगलंच भाजलं होतं. तेव्हापासून ते आता रात्रीचे 12 वाजलेत. यशचा ताप तसूभरही कमी झाला नव्हता. सकाळी उठल्या उठल्या तिने डॉक्टरांकडे जायचं ठरवलं. थंड पाण्याच्या पट्ट्या तिने यशच्या डोक्यावर ठेवल्या. रात्री 2:30-3 वाजले असतील. मानसीच्या डोळ्यांवर झोप आली. तसं यशच्या बाजूला डोकं टेकवून तिने डोळे मिटले. किती वेळ झाला कोणास ठाऊक. मानसीने आपले डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे काही केल्या उघडेनात. किलकिल्या डोळ्यांनीच तिने डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला. तिला समोर पुसटशी आकृती दिसली. मानसीने डोळ्यांना अजून ताण दिला. तसतशी ती आकृती मानसीला स्पष्ट दिसू लागली. नऊवारी साडी नेसलेली, कपाळाला रुपया एवढं कुंकू, केस मोकळे, दात विचकत ती मानसीकडेच पाहत होती. मानसीच्या अंगावर सरसरून काटा आला. कोण ही बाई? माझ्या घरात काय करते? मानसीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला. तेवढ्यात मानसीचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं. एक लहान मुलगा तिचा हात धरून उभा होता. मानसी आता अधिक सावध झाली. तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मानसीचा यश होता.
यशला पाहताच सगळं बळ एकवटून मानसी उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला जाणवू लागलं की तिला कुणीतरी उठण्यापासून रोखत आहे. तरीही सगळी ताकद एकवटून तिने हात पुढे केला. यशला पकडण्यासाठी मानसीने हात पुढे केला. तशी ती बाई दात विचकत यशला घेऊन मागे मागे जाऊ लागली. मानसीने आपला हात अधिकच पुढे नेला, पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. अचानक ती बाई आणि यश डोळ्यासमोरून गायब झाले. मानसीच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली. तिला दरदरून घाम फुटला. डोळे विस्फारून मानसी समोर पाहण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्यासमोर कोणीच नव्हतं. मानसीचं अंग थरथरू लागलं. आपण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर कारण समोर कोणीच नव्हतं. मानसी यशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याकडे वळली आणि मानसीला घाम फुटला. यश बेडवर नव्हता. अंगात एवढा ताप असताना हा मुलगा गेला कुठे? मानसी बेडवर खाली उतरली, यशला शोधू लागली. पण यश कुठेच दिसेना. मानसीचे पाय थरथरू लागले. आपण जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं. कसं शक्य आहे हे? मानसीने यशला हाका मारल्या, पण काहीच प्रत्युत्तर आले नाही. दार उघडून पाहावं म्हणून ती दाराकडे वळली. कडी काढताना तिला बाहेरून हसण्याचा आवाज आला. इतक्या रात्री कोण असावं? आणि यश? तिने घाईत दार उघडलं. पडवीत झोपाळ्यावर तीच बाई यशला मांडीवर घेऊन बसलेली. एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर होते, जणू ती याच क्षणाची वाट पाहत असावी. रात्रीची ती भयान शांतता आणि तिचे हास्य वातावरण अधिकच भयान करत होते. काय करावं मानसीला काही सुचेना. ती वाऱ्याच्या वेगाने झोपाळ्याजवळ गेली. सगळा धीर एकवटून आपल्या भिंतीवर मात करत मानसीने यशला उचलण्याचा प्रयत्न केला. तसा त्या बाईने मानसीला हिसका दिला. मानसी भिंतीवर आपटली. पुन्हा मानसीने उठण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी तिने जोरजोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. तसं तिचं विचित्र हास्य हळूहळू बंद झालं आणि तिने कानावर हात ठेवले. तसं मानसीने चपळाईने यशला उचललं आणि धावतच घराबाहेर पळाली. शेजारच्या पाटील यांचे दार ठोठावलं. पाटील यांनी दार उघडलं. मानसीला असं पाहून त्यांच्या सगळं लक्षात आलं. मानसीला पाणी देऊन शांत केलं. यशला देवाऱ्यातला अंगारा लावला. नशीब चांगलं म्हणून वाचलात दोघं, पाटील काकू म्हणाल्या. तसे मानसीने डोळे विस्फारले. मला माहीत आहे सारं. तुम्ही ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होतो, पण त्या बाईनं आम्हालाही त्रास दिला असता नाईलाजाने गप्प बसलो. तू आज जिला पाहिलंस ती सुमित्रा. कोण सुमित्रा? मानसीने विचारलं. देशमुखांची सून. लग्नाला 10 वर्ष झाली तरी मूलबाळ नाही. सासरच्यांच्या जाचाला तिला वेड लागलं. कोणाचंही मूल उचलायची आणि पळवायची. लोकांनी तिला मारहाण केली, त्यात तिचा जीव गेला. रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली. देशमुखांचं कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं. हे घर एजंटकडून भाड्याने देतात, पण सत्य सांगत नाहीत. तुम्ही या घरातले दुसरे भाडेकरू. याआधी सुमित्राने एक जीव घेतलाय. दैव बलवत्तर म्हणून वाचलात तुम्ही. मानसी पाटील काकूंकडे पाहतच राहिली. तिने यशला घट्ट पोटाशी धरलं. सकाळी रोहन आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली. तासाभरातच त्याने ते घर खाली केलं. मानसी आणि यशला घेऊन तो तिथून निघाला. पण सुमित्रा मात्र वाट पाहत आहे, आजही नव्या शिकारीची. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.